Hello, students. Welcome back to our channel Learn English with Madan B. Today, we are going to learn an inspiring poem that is It's a Small World. It's a Small World. This poem is written by two brothers, Richard Sherman and Robert Sherman. What is the central idea or theme of this poem? This may be a question in your mind. Let me answer it. The poem focuses on people living in different parts of the world, speaking different languages, but all are going to unite under one name, that is humanity. Let's understand this poem through simple English and Marathi. It's a world of hopes and a world of fears. It means everyone has dreams and worries. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला इच्छा आणि आकांक्षा असतात आणि त्याच वेळेला तो स्वप्नामध्ये या इच्छा आणि आकांक्षा पूर्ती कशी करता येईल हे पाहतो. तद्वतच त्या व्यक्तीला भीती देखील असते आणि ही भीती त्याला येणाऱ्या काही चिंतांमधून सतावत असते. हाऊ? लेट्स सी थ्रू ॲन एक्झाम्पल. अ फार्मर होप्स फॉर गुड मॉन्सून बट फिअर्स ड्रॉट. शेतकरी चांगल्या पावसाची आशा करतो, मात्र त्याच वेळेला त्याला दुष्काळाच्या भीतीचे सावटही दिसू लागते. There's so much that we share. People around the world have most of the things in common. संपूर्ण जगामध्ये लोकांमध्ये आपणास अनेक समान गोष्टी दिसून येतात. एव्हरीवन लव्स फॅमिली, फ्रेंडशिप अँड पीस. प्रत्येकाला आपले कुटुंब, इतरांशी मैत्री आणि शांतता आवडते. It's that it's time we are aware. It's a small world after all. आपल्यापैकी प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव आहे की निश्चितच वेगवेगळे फरक जरी असले तरी देखील हे जग मात्र एकमेकांशी जोडले गेलेले आहे. Even though there are
cultural differences, yet all people are connected. जरी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये फरक असला तरी देखील सर्व माणसे ही परस्परांशी जोडलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, थ्रू इंटरनेट we are able to talk to people living in remote country within seconds. इंटरनेटच्या शोधामुळे आपण पाहतो की काही सेकंदातच जगातील कोणत्याही व्यक्तीशी आपण बोलू शकतो. इट्स अ small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small, small world. आणि अशा रीतीने आपल्याला लक्षात आलेलं आहे की जरी हे विश्व प्रत्यक्षात मोठे असले असं आपल्याला वाटत असले पण ते तसं नाही आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे विश्व म्हणजे द होल वर्ल्ड इज जस्ट अ स्मॉल विलेज. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण विश्व हे एक खेडेगावच बनल्या गेलेले आहे. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. आणि या विश्वामध्ये केवळ एक चंद्र आहे, एकच सोनेरी सूर्य आहे. आणि जेव्हा आपण इतरांकडे पाहून स्मित हास्य करतो याचाच अर्थ आपलं प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. And in the world there are mountains also. These mountains are going to divide some neighboring countries. आपण पाहतो की भारत आणि चीन यांच्यामध्ये देखील पर्वत आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यात पर्वत आहेत. अँड द ओशन्स आर वाईड. या विश्वामध्ये काही महासागरे ही अतिशय रुंद आणि विस्तीर्ण आहेत. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. असं जरी असलं तरी हे जग अतिशय छोटं आहे. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It is a small, small world. आणि असं जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र हे विश्व अतिशय छोटं वाटतं. What is the central theme of this poem? Unity in diversity, peace and friendship, brotherhood. सदरील कवितेची मध्यवर्ती कल्पना अर्थात सेंट्रल आयडिया किंवा मुख्य आशय काय आहे? विश्व बंधुत्व, विविधतेतून एकता, शांतता आणि मैत्री. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, आज जगाला युद्धाची गरज नाहीये. राष्ट्रांमध्ये शांतता ही राहिली पाहिजे. विद्यार्थ्यांनो,
दादा धर्माधिकारी यांनी विश्व बंधुत्वाची खूप चांगली संकल्पना मांडली आहे. ब्रदरहूड ते देखील आपण अभ्यासलं पाहिजे. सदरील कवितेतून हे विश्वची माझे घर ही एक मध्यवर्ती कल्पना आहे. If you like this poem, please like, share and subscribe to our channel Learn English with Madan B. Thank you for watching आणि परत एकदा भेटू असंच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.